गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. गुरु हे साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. तसं पाहिलं तर आपल्याला प्रत्येक गुरु हे देहधारी दिसतात. मग त्यांना आपण परब्रह्म का म्हणतो? ते गुरुतत्व नेमकं काय आहे? ते शरीर म्हणजे गुरु आहे की त्यांच्या आतमध्ये असणारं जे तत्व आहे ते म्हणजे गुरु आहे? आणि ते तत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला गुरूंकडनं दीक्षा घ्यावी लागते. मग दीक्षा म्हणजे काय? तर आपण मागच्या भागामध्ये बघितलं. दीक्षेचे 2 अर्थ होतात. एक आहे प्रदान करणं आणि दुसरं आहे प्राप्त करणं. गुरु आपली आध्यात्मिक शक्ती, आत्मिक शक्ती जी पूर्णपणे विकसित झालेली असते ती गुरुला शिष्याला दान करतात आणि शिष्य ती शक्ती स्वीकारतो, तिचा विकास करतो आणि ते आत्मज्ञान जाणून घेतो. म्हणजे दीक्षा ही जी गोष्ट आहे, ही जी क्रिया आहे, ही गुरु आणि शिष्य या दोघांना बांधून ठेवते, एकमेकांच्या जवळ आणते. दोघांमधले जे संबंध आहेत ते आणखीन दृढ करते. गुरु जास्तीत जास्त जवळ शिष्याच्या येत जातात. शिष्याचा आत्मिक सर्वांगाने विकास कसा होईल हे ते पाहतात आणि शिष्य गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होत जातो. आपलं अस्तित्व जे तो स्वतःला देहाने मी समजत असतो, मनाने मी समजत असतो, ते सगळं अस्तित्व तो आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित करतो. आणि जसं जशी ही गोष्ट घडते तसं त्याला गुरूंच्या कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून दीक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या आध्यात्मिक प्रवासामध्ये शिष्याच्या दृष्टीने असतो, तसाच तो गुरूंच्याही दृष्टीने असतो. शिष्याला या दीक्षेमुळे आत्मज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते आणि गुरु त्याला आत्मज्ञान प्राप्त करण्याची परवानगी या निमित्ताने देतात. म्हणून आपण मागच्या वेळेला दीक्षेचा काही भाग बघितला. आता ज्या वेळेला गुरु साधकाला दीक्षा देतात, त्याला शिष्य करतात, त्यावेळेला ते त्या शिष्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. आता हा अंधकार कसला असतो? तर हा अंधकार असतो अज्ञानाचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये काय सापडते तर ती आहे अज्ञान. अज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा अभाव असा होत नाही. अज्ञान याचा अर्थ विपरीत ज्ञान. मग विपरीत ज्ञान म्हणजे काय? तर अगदी पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल, विपरीत ज्ञान म्हणजे आपली स्वतःची ओळख आपण शरीर म्हणून करून देतो आणि ती तशीच ओळख आहे असा आपला भाव दृढ असतो. मी शरीर आहे, हे शरीर म्हणजे मी आहे. व शरीर म्हणजे मी आहे असं जर असेल तर हात म्हणजे मी आहे का? डोळे म्हणजे मी आहे का? जीभ म्हणजे मी आहे का? मी तर या जिभेपेक्षा काहीतरी वेगळं आहे, डोळ्यांपेक्षा मी काहीतरी वेगळं आहे, हातपायांपेक्षा मी काहीतरी वेगळं आहे, हो की नाही? म्हणजे शरीराला मी समजणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे.
हा जो मी आहे हा शरीरापेक्षा वेगळा आहे. शरीर म्हणजे मी नव्हे, कारण मी आत्तापर्यंत अनेक शरीरं धारण केलेली आहेत. प्राण्यांची, पशूंची, पक्ष्यांची, वनस्पतींची, मानवामध्ये देखील स्त्रीची, पुरुषांची, अशा वेगवेगळे शरीर धारण करत करत मी आलेलो आहे. आणि आत्ता देखील मला जे शरीर मिळालेलं आहे ते सुद्धा काही कालासाठी मिळालेलं आहे, ते कायमचं नाही. त्यामुळे शरीर म्हणजे मी हे कसं असू शकतं? आतली वस्तू जी आहे ती वेगळी आहे. शरीर हे कपड्यांप्रमाणे, वस्त्राप्रमाणे बदलणारं आहे, ते कायमस्वरूपी नाही. एका विशिष्ट वयामध्ये हे शरीर थकलं, इंद्रियांची शक्ती नाहीशी झाली की शरीर पडतं, शरीर नाहीसं होतं. पण त्याच्या आतमध्ये असणारं जे मी तत्व आहे ते नाहीसं होत नाही, ते पुन्हा नवीन शरीर धारण करतं. त्यामुळे सगळ्यात मोठं अज्ञान आपलं असं असतं की मी म्हणजे शरीर आहे. आपण आपली स्वतःची ओळख शरीराने करून देतो. हे विपरीत ज्ञान आहे. किंवा मी अमुक एका जातीचा आहे, मी अमुक एका धर्माचा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. ही जी आपली ओळख आहे ही बाह्य अंगाने आहे. ती ओळख आपली खरी ओळख नव्हे. दुसरं आपलं अज्ञान काय असतं? तर ज्या गोष्टी अशाश्वत आहेत त्या शाश्वत आहे असं आपण समजून सांगतो. म्हणजे ज्या नष्ट होणाऱ्या आहेत त्या कधी नष्ट होणारच नाही असा भाव मनामध्ये ठेवतो. आता अशा कुठल्या गोष्टी आहेत नष्ट होणाऱ्या? अहो, हे संपूर्ण जग नष्ट होणारच आहे. हे संपूर्ण जग, संपूर्ण सृष्टी स्थूल आहे. याला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीनही अवस्थांमधून जावं लागतं. पण तरीसुद्धा आपलं मन काही गोष्टींच्या बाबतीत मानत नाही. आपल्या शरीराचं उदाहरण घ्या. आपल्याला मिळालेलं जे शरीर आहे ते दीर्घकाळ टिकणार आहे. आपल्या शरीराला मृत्यू येणारच नाही असा भाव कायम आपल्या मनामध्ये असतो. ते पूर्णपणे शाश्वत आहे. चिरंतन काल आपण राहणार आहोत असा भाव आपल्या मनामध्ये असतो. खरं तर आपलं शरीर केव्हा नाहीसं होईल, केव्हा पडेल हे सांगता येत नाही. ज्या वस्तू आपण गोळा करतो त्या कधी नष्ट होतील हे सांगता येत नाही. जो पैसा आपण गोळा करतो, गोळा करून तो बाळगतो आपल्याजवळ, तो कधीच नाहीसा होणार नाही असं आपल्याला वाटत असतं. पण असं होतं का? असं होत नाही. आपल्या आजूबाजूला जे नातेसंबंध आपण निर्माण केलेले असतात, विशेषतः प्रेमाचे नातेसंबंध जे असतात, ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अत्यंतिक प्रेम असतं, आपुलकी असते, असे नातेसंबंध कधीही नष्ट होऊ नयेत असं आपल्याला वाटत असतं. आणि ते चिरंतन आहेत, तसेच राहतील असाही आपला भाव असतो. पण तसं होताना दिसत नाही. ते नाहीसे होतात, नष्ट होतात. म्हणून हे एक अज्ञान आपल्यामध्ये असतं. दुसरं जे सत्य आहे त्याला आपण असत्य मानतो आणि जे असत्य आहे त्याला आपण सत्य मानतो. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, सृष्टीमध्ये सत्य काय आहे तर एकमेव तत्व जे आहे ते सत्य आहे. त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलं जातं. तेच आपल्या अंतर्यामी आत्मतत्व या स्वरूपामध्ये नांदत असतं. तेच एकमेव सत्य आहे. बाकी सगळं असत्य आहे, नाहीसं होणारं आहे, नष्ट होणारं आहे. पण हे आपण मान्य करतो का? करत नाही. हेच अज्ञान आहे असं म्हटलं जातं. योग्य आणि अयोग्य. आता योग्य आणि अयोग्याच्या तर संकल्पना पूर्ण बदलतच गेलेल्या आहेत. मुलांवरती चांगले संस्कार करणं हे योग्य आहे.
पण मुलांवर जेवढे वाईट संस्कार करता येतील तेवढे चांगले असं हल्ली मानलं जातं. कारण मुलांना जर या जगामध्ये चांगलं जगायचं असेल तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे दोष असणं गरजेचं आहे, अशी एक मानसिकता निर्माण झालेली आहे. हल्ली दूरदर्शनवरती ज्या सिरियल्स दाखवल्या जातात त्या खूप योग्य असतात का हो? पूर्णपणे अयोग्य असतात. पण तरीसुद्धा त्या योग्य आहे असं मानून आपण पाहत असतो. त्याचा आपल्या मनावरती काही परिणाम होणार नाही असंही आपण समजतो, पण तसं होत नाही. या योग्य अयोग्य गोष्टींचा आपल्या मनावरती सूक्ष्म असा परिणाम होत असतो. चांगलं काय वाईट काय हे आपण कायम पाहायला हवं, पण तसं आपण बघत नाही. अगदी रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा या गोष्टी घडत असतात आणि हे सगळं अज्ञान आपलं असतं. हे जे अज्ञान आहे या अज्ञानामुळे आपल्या बुद्धीमध्ये अंधकार पसरलेला असतो. अज्ञानाचा अंधकार असतो आणि म्हणून सत्य काय आहे, योग्य काय आहे, शाश्वत काय आहे याचा विचार आपली बुद्धी करत नाही. आत्तापुरतं सुख देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि मला याच्यातनं आनंद मिळतो आहे ना, मग तेच योग्य आहे असं मानलं जातं. अहो, ज्याला खाण्यापिण्यातून आनंद मिळतो तो किती खाऊ शकतो एका विशिष्ट लिमिटपर्यंत. त्याच्यानंतर त्याला ते खाणं जे आहे ते दुःखकारक वाटायला लागतं. मग खरंच त्याच्यात आनंद आहे का? पण हे आपल्याला कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही अशी आपली अवस्था असते. तर हा जो काही अज्ञानाचा सगळा भाग आहे, अंधकार ज्याला म्हटलं आहे, हा गुरूंच्या दीक्षेमुळे, त्यांनी दिलेल्या साधनेमुळे कमी कमी व्हायला लागतो. सत्य काय आहे, शाश्वत काय आहे, योग्य काय आहे, चांगलं काय आहे, आपल्या हिताचं काय आहे याचा विचार आपली बुद्धी करायला लागते. म्हणजे काय तर आपल्या बुद्धीमध्ये जे काही मल असतात ते नाहीसे व्हायला लागतात. मळ, आपल्या शरीरावर जसा मळ असतो, आपण रोज आंघोळ करतो आणि तो मळ धुवून टाकतो, तसं आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती देखील मल असतात. मनामध्ये जे मल आहेत ते षड्विकारांचे आहेत. एक गेलं की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, असं सातत्याने चालू असतं. तसं आपल्या बुद्धीमध्ये देखील विचार करताना मल असतात आणि ते जसे जसे नाहीसे होतील तसं तसं अंधकार दूर होतो अज्ञानाचा आणि ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी प्रकट व्हायला लागतो. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की गुरु या शिष्याला सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त करतात. सर्व प्रकारच्या बंधनातून त्याची सोडवणूक करतात आणि मुक्तीच्या दिशेने त्याला घेऊन जातात. आता सर्वसामान्य जो माणूस असतो त्याला कुठली बंधनं असतात असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्याला कुठली बंधनं नसतात असा प्रश्न उपस्थित होतो. माणसाला किती बंधनं त्याने घालून घेतलेली असतात बघा. एक संसाराचं बंधन असतं, दोन नातेसंबंधातलं बंधन असतं, मीपणाचं बंधन असतं, आपल्या कर्तृत्वाचं बंधन असतं. आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, श्रीमंत आहोत, गरीब आहोत, नाना तऱ्हेची बंधनं माणसाने स्वतःला घालून घेतलेली असतात. मी अशक्त आहे, शक्तिहीन आहे, मी अज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, माझ्यात खूप शक्ती आहे, मी काहीही करू शकतो, अशी जी काही गोष्टी आपल्याला दिसतात ती सगळी त्याने स्वतःला घालून घेतलेली बंधनं असतात. आपण या जगामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्या कुटुंबाच्या बंधनामध्ये आपण अडकतो. कुटुंबातले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, नातेसंबंध, मित्र, हे हळूहळू आपलं वर्तुळ वाढायला लागतं बंधनांचं. आणि मग बालपणामध्ये जी निरागसता असते, जो एक स्वच्छंदीपणा असतो, तो हळूहळू करपून जातो. का? कारण या बंधनांच्या कचाट्यामध्ये आपण आपल्याला अडकून घेतो. ही बंधनं
आपल्याला सोडवता येत नाहीत. मग अध्यात्माची वाटचाल करताना संपूर्ण घरदाराचा आणि सगळ्यांचा त्याग करावा लागतो का? तर आवश्यकता नाही. सगळ्यांना आपापल्या ठिकाणी ठेवून आपलं मन फक्त त्यांच्यातून बाहेर काढता आलं पाहिजे. आणि ती जी कला आहे तीच कला आपल्याला सद्गुरू शिकवतात. त्यालाच बंधनातून मुक्त होणं असं म्हणतात. आई माझी आहे, वडील माझे आहेत, भाऊ बहीण माझे आहेत. अहो फक्त ते या जन्मापुरते माझे आहेत. मागच्या जन्मी ते कोण होते, काय होते माहिती नाही. पुढच्या जन्मी ते कोण असणार आहेत माहिती नाही. असंच असतं ना, काही जन्मोजन्मी सगळे एकत्र येत नाहीत. आले तरी वेगवेगळ्या नात्यांनी येतात. आणि जरी माझे असले तरीसुद्धा आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. त्या व्यक्तिमत्वाच्या विकासाकरता आपल्याला हे नातेसंबंधांचं जे बंधन आहे ते काही काळ, पूर्ण वेळ असं म्हणत नाही, काही काळ मनातून बाजूला ठेवावं लागतं. सतत आपलं मन जर त्या नात्यांमध्ये गुरफटलेलं राहिलं तर त्याच्यातून आपल्याला त्रास होतो. आणि सगळे नातेसंबंध आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने वागत नाहीत. तसे संबंध सगळ्यांचे प्रस्थापितही होत नाहीत. आपल्याला जी गोष्ट आवडते ती आईवडिलांना आवडणार नाही, आईवडिलांना जे आवडतं ते आपल्याला रुचत नाही. आणि मग त्याच्यामध्ये प्रेम, आनंद ह्या ज्या काही स्वाभाविक गोष्टी असतात त्या बाजूला होतात. आणि त्याच्यातून दुःख, उद्वेग, राग, द्वेष, मत्सर, अहंकार असे दोषच जास्तीत जास्त विकसित होतात, फैलावले जातात. आणि मग आपलं आंतरिक जे विश्व आहे ते कलुषित व्हायला लागतं या दोषांनी. आपण एका विशिष्ट वयामध्ये ज्ञान संपादन करतो. ज्ञानाचा एक अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण होतो. नोकरी करतो, धंदा करतो, त्याच्यातून अनेक लोकांची पोटं आपण पोसतो, लोकांना काम देतो, संपत्ती मिळवतो, प्रॉपर्टी तयार करतो. त्याचा एक अहंकार हा असतो. आणि ह्या गोष्टी सहजासहजी होतात का? त्याच्यासाठी व्यवहार करावा लागतो. त्या व्यावहारिक जगामध्ये पुन्हा द्वेष आहे, मत्सर आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, हेच दोष आपल्याला सापडतात. आणि मग या सगळ्या बंधनांमध्ये आपण अडकतो. आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते हे सगळं मिळून मी आहे किंवा हेच मी आहे असं आपण समजतो. हे सगळं करत असताना मनातल्या कोमल भावना, मनातली शुद्धता हे आपण हरवून बसतो. प्रत्येकाकडे पाहताना आपली दृष्टी व्यावहारिक व्हायला लागते. मला याच्याकडनं काय मिळेल, हा माझा गैरफायदा तर घेत नाही ना, अशा पद्धतीने आपण सगळे व्यवहार करत असतो. आणि या संसारातून, या बंधनांमधून आपल्याला केवळ आणि केवळ सद्गुरू सोडवू शकतात. ते कसं सोडवतात हाही प्रश्न पुन्हा निर्माण होतोच. त्याचं उत्तरच असं आहे की जशी दीक्षा आपल्याला प्राप्त होते, त्या दीक्षेची साधना वाढते, त्या साधनेतून सात्विक ऊर्जा निर्माण होते. आणि ही सात्विक ऊर्जा आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत, विकृती आहेत, विकल्प आहेत, संभ्रम आहेत, ते हळूहळू नाहीसे करतात. म्हणून साधक ज्या वेळेला साधना करायला लागतो त्यावेळेला त्याला लवकर कुठलीही गोष्ट साध्य झाली असा अनुभव येत नाही. कारण सुरुवातीला जी ऊर्जा निर्माण होते ती आपल्यातले सगळे दोष नाहीसे करण्याकरता खर्ची पडत असते. ती ऊर्जा लगेच प्रत्यक्षात त्याला ज्ञान प्राप्त करून देईल किंवा आत्मिक समृद्धता त्याला प्रदान करेल असं होत नाही.
ही सुरुवात असते. सुरुवातीचा बराचसा कालावधी या गोष्टी करतात जात असतो. पण एवढं मात्र खरं की त्याने निष्ठेने, दृढतेने, वर्षानुवर्षे ही साधना तो जशी करत जाईल तसं तसं त्या शिष्याला सर्व प्रकारच्या अंधकारातून तो बाहेर आल्याची जाणीव व्हायला लागते. जी बंधनं त्यांनी स्वतःला घालून घेतलेली आहेत त्याच्यातून तो मुक्त व्हायला लागतो. बघा, संतांचं उदाहरण घ्या. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची संत मंडळी सापडतात. कोणी पूर्ण विरक्त आहे, कोणी संसारी आहे. संसार करूनही त्यांनी अध्यात्म पूर्णपणे अनुभवलेलं आहे. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. आणि केवळ स्वतःचा एक संसार त्यांनी केला नाही, तर आजूबाजूच्या लोकांना उत्कृष्ट संसार कसा करावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. आणि संसाराबरोबरच आध्यात्मिक उन्नती कशी साधता येते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं आहे. आणि त्या सगळ्याचं मूळ जर आपण शोधलं तर ते गुरूंवर असणारी अत्यंतिक निष्ठा, श्रद्धा हे सापडतं. एकनाथांनी त्यांचे गुरु जनार्दन स्वामींच्या ठिकाणी जो समर्पित भाव ठेवला तो केवळ त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यापुरता, तेवढ्या कालावधीपुरता नाही ठेवलेला. अखंड जीवनभर जनार्दन स्वामींची समाधी झाल्यानंतरही एकनाथ महाराजांनी स्वतः समाधी घेईपर्यंत ते आपल्या गुरूंशी मनाने, वाणीने, बुद्धीने आणि आत्म्याने पूर्णपणे एकरूप झालेले आपण पाहतो. तेच उदाहरण आपल्याला रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या संदर्भामध्ये सांगता येतं. गुरूंवरची अत्यंतिक श्रद्धा, निष्ठा, त्यामुळे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन या लोकांनी समाजकार्य केलं, देशपातळीवरती कार्य केलं. विवेकानंदांनी तर इंटरनॅशनल पातळीवरती काम केलं. सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी सुख, समाधान, आनंद प्राप्त करण्याची उर्मी पुन्हा एकदा नव्याने जागवली. आणि हे सगळं कार्य त्यांनी जे केलेलं आहे ते केवळ आणि केवळ त्यांना गुरूंकडून जी आत्मिक प्रेरणा मिळाली, शक्ती मिळाली, स्फूर्ती मिळाली, तिच्यातून त्यांनी साधलं. आपण त्यांचं जीवनचरित्र वाचायला हवं की दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कसे बदल केले, कसं परिवर्तन केलं. एका विशिष्ट आचरणाचा त्यांनी स्वीकार केला आणि जीवनभर ते आचरण तंतोतंत त्यांनी पाळलं. गुरूंनी त्यांना सांगितलं की तुला धर्मासाठी काम करायचं आहे. तुझ्या घरामध्ये असणारी जी बंधनं तुला आहेत त्यातून तुला मुक्त व्हायला हवं. आणि गुरूंनी जे सांगितलं त्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी आपल्या मनामध्ये आपल्या कुटुंबाविषयी असणारी जी आसक्ती होती ती दूर केली. आसक्ती दूर केली याचा अर्थ पूर्णपणे ते आपल्या आईला, भावांना विसरले किंवा त्यांच्यावरचं प्रेम कमी झालं असं होत नाही. आसक्ती दूर केली याचा अर्थ त्यांच्याकडे धावणारं सारखं जे मन आहे ते त्यांनी थांबवलं आणि ते गुरुचरणी एकाग्र केलं. त्यामुळे कुटुंबाविषयी असणारं प्रेम आहे तसंच राहिलं, फक्त आसक्ती गुरूंच्या चरणांशी ठेवली. आणि त्या आसक्तीतून, गुरुचरणांशी जी आसक्ती झाली त्या आसक्तीतून त्यांना आत्मज्ञान तर प्राप्त झालंच, पण त्यांच्या हातून देशासाठी अत्यंत श्रेष्ठ असं कार्य त्या काळामध्ये घडून आलं. हे काम सद्गुरू आपल्या शिष्यांच्या संदर्भात करतात. जेवढे आपल्याकडे गुरु शिष्य प्रसिद्ध अशा जेवढ्या आपण पाहतो त्यांच्या बाबतीत ह्याच गोष्टी घडताना दिसतात. ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज यांचंही उदाहरण घ्या. खरं तर ते जन्मतःच पूर्णत्वाला गेलेले होते.
वयाच्या 7व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांकडनं दीक्षा मिळाली. पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. त्यांना न समाजाशी न कोणाशी काही देणं घेणं नव्हतं. उलट समाजाचा रोष त्यांच्यावर होता. समाज नीट वागत नव्हता. पण अशा समाजाकरता त्यांनी केवढं अलौकिक स्वरूपाचं काम करून ठेवलं. समाजाविषयी असणारं प्रेम, ममता, समाजाच्या उद्धाराची तळमळ, या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातून घडून आल्या. हे होतं ते गुरूंमुळे. आणि म्हणून गुरु काय करतात तर गुरु 2 गोष्टी करतात. एक, अज्ञानाचा अंधकार शिष्यामध्ये जो असतो तो दूर करतात आणि त्याला सर्व प्रकारच्या बंधनातून बाहेर काढतात. सगळी बंधनं त्याची तोडून टाकतात. म्हणून दीक्षा हे केवळ एक कर्मकांड नाही, तर दीक्षेच्या माध्यमातून गुरु जे असतात ते साधकाला आत्मिक चिंतनाचा एक विस्तृत आणि सखोल असा अभ्यास करायला प्रवृत्त करत असतात. अभ्यासाला लावतात. नुसती माळ घे आणि बस, जप कर. अहो, पण तो जप केल्याने काय होतं? त्याचा आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर, प्राणावर, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणावर काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो हे शिकवलं जातं. सकारात्मक ऊर्जा जागृत केली जाते आणि त्या ऊर्जेने इतरांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याची क्षमता त्या शिष्यामध्ये निर्माण केली जाते. साधी गोष्ट आहे. जर दिवा आपण जर बघितला, तो जर पेटलेला असेल तरच तो इतरांना पेटवू शकतो. जर दिवाच एखादा पेटलेला नसेल तो इतर दिव्यांना काय पेटवणार? तसं असतं. जोपर्यंत शिष्याची शक्ती, चेतना विकसित होत नाही तोपर्यंत गुरु प्रयत्न करत असतात. एकदा शिष्याची चेतना विकसित झाली की तो शिष्य इतरांची चेतना विकसित करण्यासाठी योग्य होतो आणि असाच शिष्य समाजामध्ये उत्कृष्ट असं कार्य घडून आणतो. म्हणून गुरु दीक्षा देताना काय करतात तर आपण बघितलं, आपल्यातली शक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतात. ते जे काही सत्य आहे, अंतिम सत्य, त्याचं उद्घाटन करत नाही. ते लगेच शिष्याला अंतिम सत्य काय आहे हे सांगत नाहीत. का सांगत नाहीत? कारण शिष्याने आपल्या साधनेतून ते अनुभवावं असं त्यांना वाटत असतं. म्हणून गुरु हे केवळ सत्याच्या दिशेने जो कोणी जाऊ इच्छितो, आपला शिष्य जाऊ इच्छितो, त्याची जी यात्रा असते सत्याच्या दिशेने जाण्याची, त्याचा केवळ ते प्रारंभ करतात आणि त्याला प्रेरणा देतात. त्याची जी वाटचाल चाललेली असते त्या वाटचालीमध्ये त्याला मार्गदर्शन करतात. शेवटचं अंतिम सत्य ते त्याला कधीही स्पष्टपणे सांगत नाहीत. त्याने ते स्वतः शोधावं, त्याचा त्याने प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, तो अनुभव दृढ करावा. म्हणजे केवळ एकदा अनुभव घेतला की झालं असं नाही, वारंवार त्याने तो अनुभव घ्यावा, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तो घ्यावा आणि तो दृढ करावा. स्वतःला आंतरिकदृष्ट्या पूर्णपणे संपन्न करावं, हा हेतू दीक्षेमागचा असतो. यानंतर दीक्षेचे काही प्रकारही असतात. तर कुठल्या कुठल्या पद्धतीने दीक्षा दिली जाते ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज या ठिकाणी थांबूया. ओम गो श्री गुरुदेवाय नमः.